आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बेस्ट संपासंदर्भात एक महत्त्वाची बातमी। बेस्ट संपाचा आज दुसरा दिवस आहे, त्यामुळे संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल होत आहेत। मात्र या संपामधून बेस्ट कामगार सेनेने मात्र या संपातून माघार घेतली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा आज सामान्य नागरिकांना मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळची वेळ आहे, त्यामुळे निश्चितच या संपामुळे कामगार वर्गाचे मोठे हाल होत आहेत। अधिकचं भाडं देऊन त्यांना टॅक्सी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या क्षणाचे अपडेट देत आहेत। प्रफुल्ल, काय अपडेट या क्षणाचे? आता मी सकाळी CST रेल्वे स्थानकाच्या बाहेर बस स्टॉप आहे, या ठिकाणी उभा आहे। कारण सगळे चाकरमानी असतील, बाहेर गावून येणारे लोक असतील, हे मुंबई CSTच्या जवळ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासून वाहनांची उपलब्धता जी आहे ती खाजगी वाहनांची या ठिकाणी होते, पण बेस जी अत्यंत मुंबईकरांची लाईफलाईन आहे, त्या बेसची संप असल्यामुळे जी मोठी कोंडी प्रवाशांची होते। आजी कुठून आल्यात आणि काय त्रास होत आहे सांगा? तुम्ही सांगा कुठून आलात तुम्ही? आम्ही कल्याणवरून आले आणि हॉस्पिटलला जायचं, अश्विनी हॉस्पिटल। आज सकाळपासून बस आहे का? नाही, आज सकाळपासून बस आहे का? आज सकाळपासून बस वगैरे काय मिळाली नाही आम्हाला। मी सकाळी इथून काहीतरी 6:30 म्हटलं, 6:30 बसची वाट बघतोय, बस काय मिळत नाही आणि हॉस्पिटलला टायमात जायचं होतं। जसं प्रवाशांचं या ठिकाणी हाल आहेत, आपल्याजवळ काही कर्मचारी देखील आहेत जे संपात सहभागी आहेत, ते आपल्याशी बोलू इच्छित आहेत। काय एकूण सगळे तुमचे प्रश्न आहेत? बोला ना। काय बोलायचं, काय बोलायचं? पण आम्हाला काल आम्हाला एक बोलवलं, पण काल आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं, तातडीने येऊन जा म्हणून सांगितलं। आमच्या मागण्या मान्य कोण करणार? आम्हाला म्हणजे देणं, आम्हाला म्हणजे आता नाही गेलं तर आम्हाला कामावर काढून पण टाकतील, म्हणून आम्हाला नाईलाजाने जावं लागतंय। आम्हाला पण आमच्या पण समस्या आहेत, आमचा पण पगार वाढ झाला पाहिजे। आम्हाला गेल्या वर्षी बोनस देणार होते, बोनस दिला नाही आम्हाला। आमचे काही 2007 जे कर्मचारी आहेत, जे ग्रेडमध्ये आहेत, त्यांचे पगार वाढला नाही। 14,000 आणि 10,000 कापून वगैरे हातामध्ये 7,000 पगार येतो। आम्ही महिना कसा काढायचा? आम्ही पण लहान मुलं आहेत, आम्ही पण घरदार सगळं सोडून कामावर येतो। 8 घंटे आम्ही तुम्हाला सेवा देतो। आमच्याकडे आमची जास्त अपेक्षा नाही तुमच्याकडे, थोड्याच आहेत, पण त्या पण पूर्ण करा ना। आजकालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 10,000 घर कोण चालवून दाखवेल? तुम्ही स्वतःच मुलांचे शिक्षण आहेत, आमची मुलं काय ग्रॅज्युएशन आहेत, काय करतात? आम्ही कोणाच्या जीवावर करायचं? आमचे नवरे नाही आहेत, आम्ही नवऱ्यांच्या जागेवर कामाला आहे, आम्ही PTKSमध्ये आहे सगळे। मग आम्हाला पाठिंबा कोणाचा आहे? आम्ही BSTचाच पाठिंबा मागणार ना, आम्ही दुसऱ्याचा कोणाचा मागणार नाहीये। नक्कीच कुठलाही संप आम्ही जो आहे पुकारलेला जो संप आहे तो नाईलाजास्तव या ठिकाणी आहे, कारण आमचे पगार जे आहे ते वाढले पाहिजे हीच अपेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांची आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पर्यायी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी व्हायला हवी होती, ती न झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र मुंबईमध्ये चांगलेच हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। स्वाती, अगदी प्रफुल्ल, आणि संपाच्या या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर नाशिकमधून या क्षणाची एक धक्कादायक बातमी आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे। 2 लाखांची लूट करून अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश शिंदे या व्यावसायिकाची हत्या केली आहे। तर बापू बंगला जवळील सुपर ग्राहक बाजारचे शिंदे हे संचालक आहेत। रात्री 10 नंतर दुकान बंद करून निघालेल्या शिंदे यांच्यावर पार्किंग भागात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केले आणि त्यानंतर अज्ञात हल्लेखोर या ठिकाणाहून पसार झाले असून त्यांचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती कळतेय। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, या हत्येसंदर्भात काय तपशील? स्वाती, पहाटे 3 वाजेपर्यंत पोलिसांनी सगळ्याच ठिकाणी नाकाबंदी केली होती, पण अजूनपर्यंत कोणत्याही हल्लेखोराचा तपास लागला नाहीये। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की या सुपर बाजारच्या पार्किंगमध्ये कोणताही CCTV नव्हतं, पण त्याच्या मागील बाजूस असलेल्या CCTV मध्ये 2 हल्लेखोर दिसून येत आहेत। त्याचबरोबर या भागामध्ये अजूनही 2 हल्लेखोर जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत 4 हल्लेखोर असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। शोध सुरू आहे, पण अजूनपर्यंत कोणताही सुगावा लागला नाहीये। पण एक गोष्ट मात्र निश्चित की या हल्लेखोरांना अविनाश शिंदे यांच्या दिनक्रमाची पूर्ण माहिती असावी आणि हल्लेखोर हे माहितीतले असावे। स्वाती, अगदी नक्कीच। तर CCTV फुटेजच्या आधारे आता पोलिसांचा या हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा शोध या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी।